टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हेरॉड प्रकरणी केंद्र सरकार विरोधात काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर आता अमरावतीमध्ये भाजप आक्रमक झालेली आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचं जे आहे ते आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी राहुल गांधी यांची तिरडी काढून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। नॅशनल हेरॉड प्रकरणावरनं सध्या आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडनं भाजपवर जे आहे ते खास करून मोदींवर टीका केली जाते आणि त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। हाकेच्या अंतावर जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं देखील या ठिकाणी मोठं कार्यालय आहे, त्यामुळं काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो राष्ट्रीय संपत्तीवर डल्ला, गांधी घराण्याचा भ्रष्ट कारभार उघडा अशा आशयाचं पोस्टर घेऊन जे आहे ते या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावर निघालेले आहेत। आक्रमक असं आंदोलन केलं जात आहे, पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे। काही अंतरावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील सज्ज झालेले, त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेसचा सामना अमरावतीमध्ये रंगण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यात बघू शकतो आंदोलन जे आहे ते सुरू आहेत। काँग्रेसच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहेत। प्रदेशाध्यक्षाचे सचिव आलेले आहेत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव या ठिकाणी दाखल झालेले, त्यामुळे जे आहे ते आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झालेलं आहे। काही त्याच्या मागण्या देखील आहेत काँग्रेसच्या विरोधात जे आहे ते आक्रमक या ठिकाणी झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो बॅरिकेडिंग जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहे ते अडवण्यात आलेलं आहे। बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो आंदोलकांच्या वतीनं केला जात आहे। आपण बघू शकतो राहुल गांधींची तिरडी घेऊन जे आहे ते या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। आंदोलन सुरू आहेत, आपल्यासोबत कार्यकर्ते काय सांगणार? काय साहेब निषेध करतो आम्ही, आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे। घोटाळेखोर काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन आहे। नॅशनल हेरॉल्ड मध्ये जो 2000 कोटीचा घोटाळा बघू शकतो या ठिकाणी आक्रमक संपूर्ण कार्यकर्ते जे आहे ते भाजपा युवा मोर्चाचे झालेले आहे। पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जे आहे ते झटापट होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, दुसरीकडे काँग्रेसचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले, त्यामुळे आक्रमक असं आंदोलन सध्या अमरावतीमध्ये नॅशनल हेरॉड प्रकरणावरनं काँग्रेस विरोधात जे आहे ते भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी झटापट सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेस कार्यालयावर जाण्यासाठी जे आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी हॅलो हॅलो हो 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 आपण बघू शकतो पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जे आहे ती झटापट सुरू आहेत। कार्यकर्त्याला जे आहे ते या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांना पुतळा आणलेला होता राहुल गांधींचा, तो पुतळा जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांना। आपण बघू शकतो कारण जवळच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं कार्यालय, त्यामुळं कुठलाही वाद होऊ नये दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये यासाठी जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आंदोलन जे आहे ते सुरू आहेत। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते काही अंतरावर थांबले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणावरनं जे आहे ते झेंडा दाखवत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आणि या ठिकाणी राहुल गांधींविरोधात जे आहे ते घोषणाबाजी जी आहे ते भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं केलं जात आहेत। मागील काही दिवसात जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये भाजप विरोधात केंद्र सरकार विरोधात आंदोलन जे आहे ते काँग्रेसने केलेलं होतं। काँग्रेसने जिल्ह्यात आंदोलन छेडलेलं होतं आणि याच आंदोलनाला जे आहे ते प्रत्युत्तर म्हणून जे आहे ते भाजपच्या वतीनं दिलं जातं। या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयापासून काही अंतरावर जे आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहे राहुल गांधींविरोधात। काय नेमकं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार, काय मागणी आहे, तुम्ही आंदोलन करता? आज नॅशनल ह्या प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींची त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि काँग्रेस सरकारचे सगळे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी हे ईडीच्या ऑफिसवर जाऊन आंदोलन करतात।
आणि काँग्रेसचे हे जे नेते आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी कसे हे निर्दोष आहे ह्याचं पूर्ण लोकांना सांगतात आहे। आम्ही आज समाजामध्ये जाऊन लोकांमध्ये हेच सांगतोय की राहुल गांधी सोनिया गांधीवर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यांनी आपल्या 2000 कोटीचा कॉर्पोरेट घोटाळा केलेला आहे। लोकशाहीचा पक्ष म्हणणारा तो पक्ष आज त्याचे प्रमुख पदाधिकारी हा घोटाळेबाज लोक आहेत आणि लोकांमध्ये एक चुकीचं नेरेटिव्ह सेट करतात आहे की त्यांच्यावर अन्याय होतोय। आम्ही समाजामध्ये जाऊन हे सांगतोय की काँग्रेस राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे एक घोटाळेबाज पक्ष आहे। ही सगळ्या लोकांमध्ये जाऊन आम्ही आता हा मेसेज देत आहे। आपल्यासोबत बादल कुलकर्णी काय सांगणार? बादल भाऊ, अमरावतीमध्ये आंदोलन केलं जात आहे, काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर आहे। संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा या विषयावर ॲग्रेसिव्हली आंदोलन करत आहे। आज अमरावतीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन करत आहे। याचं मूळ कारण असं आहे की काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्ड नावाने जो घोटाळा केलेला आहे आणि ज्या यंग इंडियानी या नॅशनल हेराल्ड म्हणजे AJLला टेकओव्हर केलेला आहे, या यंग इंडियाचे डायरेक्टर संचालक हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे 76% शेअर्स आहे आणि त्यामुळे हा क्लिअर कट फ्रॉड आहे। भारताच्या लोकांच्या सोबत, जनतेच्या सोबत हा एक मोठा धोका आहे आणि या विषयावर जेव्हा तपास यंत्रणा त्यांना नोटीस पाठवतात, चौकशीला बोलवतात, तेव्हा त्यांचं म्हणणं असे असते की मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने करताय। राजकीय सूडबुद्धीने कसं करणार? तुम्ही स्वतः चोर आहे, तुम्ही स्वतः जनतेच्या समोर येऊन याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। मला दुर्दैव वाटते अमरावतीचे खासदारांनी म्हटलं की नाही नाही त्याच्यात काहीच नाही। एरवी अमरावतीचे खासदार निवडून आल्यापासून कोणत्याच विकास कामामध्ये त्यांचा सहभाग दिसत नाही। मात्र राहुल गांधींना क्लीन चिट द्यायसाठी बळवंतराव वानखडे हे मोकळे झाले होते, पण त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा अभ्यास करा। नॅशनल हेराल्ड हा क्लिअर कट घोटाळा आहे आणि याच्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे जे नेते, शीर्ष मंडळी नेते जे दोषी आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत सोनिया गांधी असतील किंवा राहुल गांधी यांना जे आहे ती शिक्षा झाली पाहिजे नॅशनल हेराल्ड प्रकरणावर, या मागणीसाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। मोठ्या प्रमाणावर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेले होते, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।